नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज बनवते मी झटपट तयार होणारा नाश्ता आणि विशेष म्हणजे फक्त एक पळीमध्ये तयार होणारा नाश्ता। आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यामध्ये अजिबात बटाटा यूज केलेला नाही। बिना बटाट्याने झटपट तयार होणारा नाश्ता आज बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। भांड्यामध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे। तुम्हाला हेल्दी नाश्ता जर बनवायचा असेल तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाची कणिक सुद्धा घेऊ शकता। 1 कप गहूची कणिक घ्यायची। आता यामध्ये मी थोडंसं जिरं घातलंय आणि थोडा ओवा घालते। ओवा हातावर चोळून जर घातला तर फ्लेवर छान उतरतो। आणि चवीपुरता मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालणार आहे। आणि अर्धा पळी तेल। तेल वापरा, बटर वापरलं तरी चालेल किंवा तूप वापरलं तरी चालेल, थोडंसंच लागतं अगदी। आता मिश्रण मिक्स करून पाण्याने मी भिजवून घेणार आहे। थोडं थोडं पाणी वापरून भिजवून घ्यायचं आहे। जशी आपण कणिक मळतो त्याच प्रकारे गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे। गोळा भिजवून झालेला आहे। यावर मी थोडंसं तेल लावून घेते। तेल लावून थोडं मळून घेते। याला साईडला झाकून ठेवणार आहे। गोळा भिजवून तयार झालेला आहे। याला आता थोडा वेळासाठी मी झाकून ठेवणार आहे। आता मधल्या सारणाची तयारी करून घेऊयात। यासाठी ठेवली आहे मी कढई। कढईमध्ये घालायचं आहे थोडंसं तेल। तेल तापू द्यायचं आहे थोडं। थोडीशी मोहरी तळतळू द्यायची आहे। त्यात घालते जिरं, एक हिरवी मिरची मी घेतलेली आहे। तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। मिरची होऊ द्यायची आहे थोडी। बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। यामध्ये शिमला मिरची सुद्धा तुम्ही यूज करू शकता। मी घातलाय कढीपत्ता। कढीपत्ता नक्की घाला, असेल अवेलेबल तर। कांदा होऊ द्यायचा आहे। यात टाकणार आहे मी टोमॅटो। थोडंसं मीठ टाकलेलं आहे, टोमॅटो लवकर होईल यासाठी।
धनेपूड, जिरेपूड, हळद घालायची आहे थोडी, कोथिंबीर, एकत्र करून घ्यायचं आहे मिश्रण। आता त्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बेसन। पोहे खाण्याचा चमचा जो असतो त्याने 2 चमचे बेसन मी घेतलेला आहे। बेसन फार वेळ होऊ द्यायचं नाहीये। धने जाड बारीक वाटून सुद्धा आपण टाकू शकतो यामध्ये। चवीपुरता मीठ, बेसन असल्यामुळे सारण छान लागतं चवीला। यामध्ये बटाटा सुद्धा घालू शकतात किंवा नाही घातलात तरी चालते। मिश्रण रेडी आहे। आता मी याला ट्रान्सफर करून घेणार आहे प्लेटमध्ये। भिजवलेला गोळा होता त्याची पुन्हा मी मालिश करून घेते। आता पोळपाट घ्यायचा आहे। थोडासा मैदा मी घेतलेला आहे। तुम्ही कणकेपासून करत असाल तर कणिक घ्या। 2 पार्टमध्ये मी डिवाइड करून घेतला होता गोळा। आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपण पुऱ्यांना करतो तसे छोटे। पोळपाटाला थोडा मैदा लावला मी आणि त्यावर आता पुरी लाटून घेणार आहे। मोठ्या साईजच्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या नाहीयेत, छोट्या छोट्याच पुऱ्या मी करून घेते। यावर तयार केलेलं सारण भरायचं आहे। सारण सेंटरला न भरता थोडं साइडला भरायचं आहे, एका साइडला। आता पुरीला फोल्ड करून घ्यायची आहे। पॅक करायची नाही आहे आपल्याला, जसे आपण सांजोरी वगैरे करतो त्याप्रमाणे पॅक नाही करायची आहे। आता याला डिझाइन म्हणून मी चाकूने वरून डिझाइन तयार करून घेते। चमच्याने सुद्धा तुम्ही करू शकता। दुसरी पुरी लाटून घेते। कट द्यायचे नाही आहेत, फक्त डिझाईनसाठी हलक्या हाताने त्याला डिझाईन देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे मी इथे 3 रेडी करून घेतले होते।
आता पॅनमध्ये मी पळीभर तेल टाकणार आहे. फार तेल नाही लागत, तर पळीभर तेल पुरे होतं. तेल थोडं हलकं गरम झाल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचे आहेत. हलके गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत होऊ द्यायचे खालून, आणि मग त्यांना पलटून घ्यायचे आहेत. ज्या बाजूने डिझाईन केलेली होती तो भाग फार फ्राय करायचा नाहीये, हलकासा फ्राय करून घ्यायचा आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली आहे. आता याला काढून घेते प्लेटमध्ये. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.